गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे दिवस दुसरा. तर आज मी एक कॅम्पेन रन करणार आहे. तुम्हाला थोड्या वेळात त्या कॅम्पेनची सगळी डिटेल्स भेटून जातील. माझे आजचं शेड्यूल आहे की बाबा थोडंसं वेबसाईट एडिटिंग करायची आणि वेबसाईट एडिटिंग केल्यानंतर कॅम्पेनला जायचं आहे. कॅम्पेनला जाण्यासाठी 4 वाजतील मला. त्या तोपर्यंत थोडेसे काम आहेत, ते काम करूया. आणि आज मी रेडी झालोय फुल ऑन टॉप. तो जॅकेट, पॅन्ट, शर्ट सगळं बॅडबेजरचे. बॅडबेजर आपल्यासाठी आणतंय युनिक कॉम्बिनेशन्स. शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स. आज 11 वाजलेत कारण की मला सकाळी उठून ब्लॉग एडिट करावं लागलं. रात्री 2 वाजता मॅन्युफॅक्चर कडून पार्सल आलंय मुंबईवरून. तर कामासाठी करावं लागतं थोडंफार. तर चलूया, बघूया काय होतंय काय नाही. आता जातो खाली गाडीवर. थोडंसं पहिले थोडंसं मित्रांना भेटतो. मित्रांना भेटल्यानंतर जातो. आणि आपल्याकडे आता सध्याला कॅज्युअल वेअर्स मध्ये अवेलेबल आहे प्लेन शर्ट, टी शर्ट्स. फुल ऑफ ट्रेड सध्याला. इंजिनियर्सला जातो, ब्लॉग एडिट करतो. ब्लॉग एडिट तर झालंय. वेबसाईट एडिट करतो आणि बघतो काय करायचं. कॅम्पेन आलोय स्वामीनारायण मंदिराजवळ, म्हणजे त्याच्या समोर इंजिनियर्स कॅफेला. स्टायलिश वाटतो ना आपले कपडे घालून. आपण जर स्टायलिश नसन वाटत तर बाकीचे कसे वाटणार? लोकांना दाखवावं लागतं ना की आपण किती स्टायलिश आहे. क्वालिटी तर मस्त आहे याची जॅकेटची. ऑफिशियलसाठी 1 नंबर क्वालिटीज आहेत. ऑफिशियलसाठी किंवा काही असो त्यासाठी. सो बघूया. आता जातो वेबसाईट एडिटिंग करायची. वेबसाईट एडिटिंग करतो. आणि काल पण झाली होती वेबसाईट एडिटिंग. आज थोडीफार करायची, ते करतो. प्राईस ठरवायचे, खूप काय करायचं आहे. कॅम्पेन सुरू करतोय. एकदा आणखी सांगतो, कॅम्पेन जॉईन करा. आता थोडंसं काम करतो. डायरेक्ट तुम्हाला 4 वाजता भेटतो. आत्ता वाजलेत 2:30. मी आलोय इंजिनियर्सच्या बाहेर. डेलीसारखं कालसारखं ते पण 2.5 तास एका चायवर. बेस्ट आहे. त्यानंतर आता जातो रूमवर. बघतो थोडंफार जेवण करतो आणि 4 वाजेसाठी कॅम्पेनची तयारी करतो. कॅम्पेनसाठी मला माझे थोडेसे प्रोडक्ट्स जसे की टी शर्ट आणि हुडीज आणि हे काल आलेला सॅम्पल जॅकेट, हे मला घ्यायचे. कॅम्पेनमध्ये मला लोकांना दाखवायचे, लोकांना सांगायचे, क्वालिटी विचारायची, प्राइसिंग विचारायची. त्या प्राइसिंग ॲनालायसिस करून मला एक प्राइसिंग ठरवायची. मला काय खूप मोठं काय प्रॉफिट कमवायचं नाही आहे किंवा काही नाही. मला फक्त असं हवं आहे की माझे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवावं, लोकांना ते आवडावेत. मोस्ट ऑफ द काय होतं की मिडल क्लास लोकांना काही गोष्टी अफोर्डेबल नसतात. म्हणजे की हाय क्वालिटीज असो काय किंवा काही असो. जरी मोठमोठे ब्रँड्स सगळं आपले बघत असेल किंवा ते हे करत असेल, कन्फर्मेशन देत असेल की आम्ही फेन्स्टेडी किंवा कोणते पण टाईपचे जॅकेट्स देऊ, पण ते त्या क्वालिटीचे देत नाही. तर चाललो आहे आता रूमवर, बघतो. आणि आत्ता थोडं पावसाचं वातावरण झालं आहे. बघतो 4 वाजेपर्यंत पाऊस नाही पडला पाहिजे, नाही तर सगळ्या मेहनतीवर पाणी. आत्ता जाऊन मी केलं आहे कॅफेमध्ये बसून ना. एक तर झालं असं होतं की माझ्याकडून चुकीच्या प्राइजेस साईटवर अपलोड झालं होतं, जे की करेक्ट केलं. त्याच्यानंतर त्याचे प्रोडक्ट डिटेल्स बाकी होते साईटवर अपलोड करायचे, तेही करेक्ट केलं. मला आता ह्या जॅकेटचे डिटेल्स वगैरे साईटवर अपलोड करायचं आहे, पण त्यासाठी पण वेळ आहे. मला त्याच्यासाठी फोटोशूट करावं लागेल. फोटोशूट केल्यानंतर हा जॅकेट मला प्रोडक्टवर लिस्ट करावं लागेल वेबसाईटवर. हळूहळू आता बघतो काय होतं आहे ते. चला भेटूया आपण पुढच्या. भेटूया म्हणजे आता 4 वाजता तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही. 4 वाजता भेटूया. आता आलोय FC रोडला भावासोबत, तेजस. आणि आज आमचा कॅम्पेनचा पहिला दिवस. आणि
12-13 रजिस्ट्रेशन झालेत. तर आज आमचं टार्गेट आहे की किमान 50 करू. ओके 50 ठीक आहे. पुरीले बघतो बरोबर. पैसे पीस करू. चला. तिथं खूप सारे लोक बसलेत. जाऊन एकेकाला विचारूया. प्राइसिंग विचारायची, सगळ्या गोष्टी करायच्या. लेट्स स्टार्ट. झालं भाई कॅम्पेन आमचं. कॅम्पेन पण झालं आहे. खूप सारे पोरं भेटले पुरी पाहायला आलेले आणि खूप सारे नमुने पण भेटलेत. नाही गर्लफ्रेंड सोबत बसतात, म्हणतात काय टाइमपास. जाऊ दे पुढे जाऊ दे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का त्याच्या, की भाई लोकांना ना कॅमेराचं ऑब्सेस आहे भाई. कॅमेरा घाण वाटते बे कॅमेरा बघितलं की. कॅमेरा फोबिया. आणि तुम्ही जर मार्केटिंग करत असता ना, तर एखादा मुलगा जर मुलीसोबत बसला असता, सिंगल मुलगा, जाऊच नका, बिलकुल जाऊ नका भाऊ. डायरेक्ट पुढे जा. हटाई गेल्या का म्हणतो. हटाई म्हणजे एवढी घाण हटाई होते ना. पहिला दिवस एवढा घाण म्हणजे ठीक केला. आम्ही 10-15 तरी यूज घेतले. जास्त त्याच्यापेक्षा जास्त घेतले. काही व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये, काही व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये. काही लोकांना जमत म्हणतो कॅमेरा नको, व्हिडिओ नको, पब्लिसिटी नको. ओके ठीक आहे. थँक्यू. फिर मिलेगी कल. अरे थांब ना, शूट करू. तिथं जाऊस तर भाई. पुणे एवढा जगमग. शेती सोडून येतो माणूस. शेती ही लाईट बघण्यासाठी. आणि काही नाहीये लाईट. 5 वर्षामध्ये फक्त दुसऱ्यांदा आलो एफसी रोडला मी. काही नाहीये या लाईट्स मध्ये. स्टे होम, स्टे सेफ, बी फार्मर. पैसा बोलता बी फार्मर. ठीक आहे. बी फार्मर. बिझनेस करा. जॉब. तुम्हाला सांगतो जॉबची हालत इथं. आम्हाला मॅक्सिमम 30 लोक असे जॉबवाले दिसलेत, डोकं धरून बॅग घेऊन कुठेतरी कोपऱ्याला डिप्रेस होऊन बसलाय. पैसे संपले. काढू शकत नाही. परत आरडायचे, बोलायचे. माझा व्हिडिओ काढला, मला व्हायरल केलं. आणि असे नमुने दिसलेत ना काही. अरे बापरे. इथं प्रॉपर जेनजी दिसला. प्रॉपर म्हणजे तो ह्युमन पण नाही, माणूस पण नाही, बाई पण नाही. म्हणजे तिसरा पण नाही. जेनजी बोलते उसको. नया रोग आहे उसको बोलले जेनजी. ओके. खूप सारे बाबा डेंजर. काय होईल यार या जगाचं. माझ्यासारखं महात्मा नसतं तर काय होतं. आपण मला मजा बाकी माझी नाही. अरे ब्लॉक करतोय, मला ट्रिंकिंग लावा लागेल तिथं. ओके लाव ना. कॉलेजेस भाई आम्हाला ना केरळचे भेटले होते. एक तर हिंदी ब्रो, स्पीक इन इंग्लिश. मी त्यांना जाऊन हिंदीमध्ये बोललो. ते म्हणतो वी डोंट नो हिंदी. त्यानंतर आम्हाला काय इंग्लिश एवढी परफेक्ट येत नाही. पण मी बोललो तो भाऊ ना आम्हाला केरळातून 4 शब्द मारायचा, आम्ही इकडून मराठीतून 4 शब्द. यार असं चांगले फ्रेंडशिप चाललेले. केरळा दलगला खोला असता मराठी माणूस कसा असतो. कसं आहे, स्टुडंट आहे, शिकायला आलाय म्हणून ते ओके जाऊन त्याला असते. शिकायला एक्झाम लागते. ओके एक्झाम लागते. पण तो म्हणला पण त्याला हिंदी पण येत नव्हती. हे पहिल्या गोष्टीला इंग्लिशमध्ये मी बोललो, त्याला मी सांगितलं काय गोष्टी आहे, पण त्याने ती पण निग्लेक्ट केलं ते. कारण की स्टुडंट जे त्याला जायचं काय की पुढे करायचं होते म्हणून जास्त नाही. आज ना ब्लॉग शूट का नाही झालं माहिती आहे का. मोस्ट ऑफ द काय होतं की आपण आलो लेट. 4:30 वाजले. 5-5:30 वाजले तुम्ही यायला. आता किती वाजले? 7 मे बी 7 वाजले. बरोबर 6:30. आणि विषय काय होतं की संध्याकाळ जशी होते ना तसं लोक रिव्ह्यू कमी आणि रिव्ह्यू बघायला जास्त येतात. माझी तो पुलिस लाईफस्टाईल आहे. जर पुण्यात जर चांगलं राहायचं असेल ना कमी पैशामध्ये, हे काही करू नका. चुपचाप काम करा. शिकायला आलात शिका. बाकी करायची काही गरज नाही. जिंदगी झंडे लड़की का चक्कर सबसे बुरा चक्कर. बस झालं पोरीगिरी तर बस झालं यार. ब्लॉगिंग आपण प्रोडक्टसाठी करतोय. तेजसने घातले जॅकेट, सॅम्पल जॅकेट तेजसने घातले. तेजू भाऊ
भाई मैं क्या बोलता अगली बार आएंगे ना तो ब्लैक शर्ट पूरा डालेंगे, मैं अपना वर्कआउट करता हूँ अच्छा वाला, ऐसे बहुत चेस्ट और बैक मी जे फुल करता हूँ. मी जे कपडे घातलेत ना ते माझ्या ब्रँडचे. आय एम द ओनर ऑफ दिस ब्रँड. Yes, we decide to become a brand by own self. बघा, ट्राय करा प्रोडक्ट, रिव्ह्यूज द्या आणि पैसे कमवा. मेन गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन करा, लोकांपर्यंत पोचवा, तुमचा रेफर कोड द्या, 10% अमाऊंट तुमच्या बँकमध्ये घेऊन जा. इनडायरेक्टली ते बघ, मी किती भाई पार्टनरशिप देतोय मी सगळं मेहनत करून. रेफर करायचं आणि त्याला घ्यायचं की स्टुडंटसाठी तर एक नंबर आहे की भाई पैसा नाही आहे, पुण्यात राहतोय किंवा आपण त्या हां मेन म्हणजे पुणेवाल्या लोकांसाठी होम डिलिव्हरी. अरे नक्की रे, किती बघतोय माणूस. बाई देऊ माणूस आहे निमान थकलो बाबा ठीक आहे हो गया. आता थकलोय खूप जास्त रिव्ह्यूज घेऊ. इथून जाणार डायरेक्ट घरी वर घरी. घरी कसा दिसते माझ्या सांगा बरं जरा. अरे भाई तुला माहिती आहे का भाई, एक गोष्ट आहे त्याच्या की आईला, कटिंगवाल्याला आणि कपड्यावाल्याला कधी पण माणूस सुंदर दिसत असतो. तुम्हीच सांगा कमेंट करून तेजा कसा दिसतोय. त्याच्या घे रे, चांगले प्रोडक्ट घेऊन टाकली मी 2 घेतली. चल, आम्हाला इथंच भेटले 2 कस्टमर. अजून 7 फॉर्मल्स 7 फॉर्मल्स. चला आणखी भेटलेत. आपली गाडी कुठे आहे. हा हे चला येतो. बाय, भेटूया उद्या. नवीन दिवस, नवीन ब्लॉग, नवीन जागा. मिलेंगे बाय.